सुप्रभात. सगळ्यात सुरुवातीला एक आपल्या सगळ्यांसमोर संवाद साधते. आज सुनील काका घेणार होते आजची कारिका, परंतु आज वक्तव्य आणि वक्तव्याला जोडूनच चिंतन अशा या सदरामध्ये मी आज आपल्यासमोर आहे. त्यामुळे एक मानसिकता जी असते की नाही, आज काकांचं ऐकायचंय आणि ती मानसिकता घेऊन जर आपण श्रवण केलं तर निश्चितच श्रवण अंतःकरणावर ते ठसत नाही. आणि म्हणून त्या मानसिकतेला एकदम धक्का देण्यापेक्षा सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना याची पूर्वकल्पना देते आहे की आज सुनील काका घेणार नसून वक्तव्य आणि वक्तव्याला अनुसरूनच पुढचं चिंतन अशा सदरामध्ये मी आपल्या समोर आज आहे. आपण सगळे सज्ज श्रवणाला आता सज्ज होऊ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. श्रुती पठण करणाऱ्या आपल्या आदरणीय नीलाताई यांनाही साष्टांग वंदन करते. व श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणी बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. आपणाला एकदा वंदन करते आणि आजच्या वक्तव्य आणि चिंतन अशा सदराला सुरुवात करते. पण तत्पूर्वी आपण सगळेजण मिळून परिपाठाप्रमाणे आपलं शांतीपाठ म्हणूया. म्हणू का ताई मी? हो, अगदी. व्हिडिओ सुरू करा ना शांती पाठायच्या वेळेला. म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात, म्यूट आहात. म्यूट म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात तुम्ही. इंद्रियाणी शरीर स्थिर करोनी स्तुतिपर, देवा लागी आयुष्य हितकर, भोगो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत, उषाती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुसे कल्याण अनंत करो सदा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते सगळ्यांना. श्रवण काही जर काही धक्के अंतःकरणाला बसले तर जसा आपण सगळे स्थिर असतो आपल्या व्यवहारामध्ये आणि एकदम भूकंप होतो
आणि भूकंप झाल्याबरोबर कसं होतं सगळं आपलं पूर्ण जीवन अस्थिर होतं, सैरभैर होतं, काय करावं कळत नाही एकदम, अशा पद्धतीचं होतं की नाही. तसं मागच्या वेळेला ज्या वेळेला श्रवणकाली ही तयारी होती की आता पुढचं जे श्रवण आमचं राहील हे नक्कीच काका घेणार, आणि अलात शांतीचा निर्धार जो आहे, हा अलात शांतीचा निर्धार आता आमच्या अंतःकरणामध्ये तो ठसणार. आणि ह्या आपल्या सगळ्या मनोरचनेमध्ये आपण सगळे होतो, हे स्थैर्य आमच्या अंतःकरणाला 3 दिवस आपण या स्थैर्यामध्ये होतो, आणि आज एकदम वक्तव्य आणि चिंतन असं सदर म्हटल्याबरोबर थोडे हादरे बसू शकतात, आणि त्या हादऱ्यामध्ये सैरभैर श्रवण होण्यापेक्षा ते स्थिर अंतःकरणाने परत व्हावं. परत म्हणून आधी त्या संदर्भामध्ये संवाद साधला होता, आणि निश्चितच शांतीपाठाने सैरभैर झालेलं जे आमचं अंतःकरण होतं, जे धक्के बसलेलं अंतःकरण होतं, ते निश्चितच आता स्थिर झालेलं आहे असं नक्की मी गृहीत धरते. आणि त्या स्थिर अंतःकरणानेच आम्हाला आता स्थिर तत्वाचं चिंतन करायचं आहे. म्हणून शांतीपाठ फार महत्वाचा असतो. ह्या शांतीपाठामध्ये सैरभैर झालेलं जे अंतःकरण आहे याला स्थिरत्व देणं, अत्यंत स्थिर करुनी स्तुती पर असं म्हटलंय. स्तुती कशाची? स्तुती आत्मस्तुती. आत्मस्तुती म्हणजे आपण म्हणतो स्वतःची स्तुतीला आपण आत्मस्तुती म्हणतो, तो शब्द इथे अभिप्रेत नाहीये. आत्मस्तुती म्हणजे परमात्मा वस्तूची स्तुती, आणि परमात्मा वस्तूची स्तुतीसाठी अंतःकरण त्या परमात्मा स्तुतीवरच स्थिर करणं फार गरजेचं आहे. आणि ह्या स्तुतीच्या आड, आत्मस्तुतीच्या आड आम्हाला धक्के देणारे जे प्रसंग असतात, धक्के देणारे जे विचार असतात, त्या विचारांना समूळ उच्चाटन करणे हा अभ्यास आहे. आणि म्हणून आम्हाला आचार्य परमार्थ दर्शन म्हणजे नेमकं काय हे विस्तारपूर्वक सांगत आहे. कशाला परमार्थ दर्शन असं म्हणतात? आम्हाला त्या परमार्थ दर्शनाला तिथे स्थिर करणार आहे, आणि त्यासाठी आचार्यांनी त्या ठिकाणी ह्या मांडव्य उपनिषदामध्ये अलात शांतीचा दृष्टांत दिलेला आहे. आणि ह्या दृष्टांतावरूनच ह्या प्रकरणाला अलात शांती हे नाव पडलेलं आहे, हे तितकंच खरं. आता दृष्टांत आपण सुरुवात करू की अलात म्हणजे पेटती मशाल, किंवा मग उदबत्ती सुद्धा काकांनी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी उदबत्तीचे आपल्याला उदाहरण घेता येईल, कारण आपण मशाल वगैरे एवढी एकदम बघतोच असं नाही, पण उदबत्ती आपल्या रोजच्या व्यवहारातली आहे, रोजच्या सरावातली आहे. देवाची पूजा करताना तरी उदबत्ती लावल्या जाते. पूजा करो की न करो, घरामध्ये उदबत्ती लागतेच. एक प्रसन्न वातावरण व्हावं म्हणून उदबत्ती लागतेच. आणि एक उदबत्ती लावल्याबरोबर एक सराव असतो हाताला, की ती लगेच आपण फिरवतो. समोर देवाची प्रतिमा असो की नसो, अशी नुसती फिरवतो की नाही? कोणाला फिरवतो? भगवंत सर्वत्र आहे, हा एक आमच्या अंतःकरणामधला भाव जो आहे तो सगळीकडे आहे, असा भाव अंतःकरणामध्ये असल्यामुळे ती उदबत्ती लागल्याबरोबर विझवणं आणि फिरवणं एकदम होतं, हे आपल्याला लक्षात नाही. विझवणं आणि फिरवणं. आणि म्हणून सरावातलं उदाहरण ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला ते आपल्याला पटकन पटतं. दिवाळीतली फुलझडी सरावातली, ती जर आपण उदाहरण घेतलं तर पटकन आपल्याला आला आता शांतीचा म्हणजे मशालीचा दृष्टांत लक्षात येतो. आणि म्हणून उदबत्ती किंवा दिवाळी मधली जी हे असते त्याला आपण फुलझडी म्हणतो, ती आपण जशी जशी फिरवतो तसं तसं त्याच्यामधून विविध आकार निर्माण होतात, विविध आकार निर्माण होतात, आणि ती स्पंदनं निर्माण होतात. आता वास्तविक पाहता उदबत्तीला, त्या उदबत्ती जिथून ती पेटलेली असते तो लाल बिंदू जो असतो पेटलेला, तो त्याला कोणता आकार असतो का? त्याच्यामधून काही
निर्माण होण्याची शक्यता त्यावेळेला तरी आपल्याला वाटते का? अजिबातच नाही. मग मग असं असताना सुद्धा ती आपल्याला त्याच्यामध्ये अनेक आकार दिसतात. तर त्या आकारांना कारण काय आहे? त्या आकारांना कारण फक्त आपलं फिरवणं हे कारण आहे. ती फुलझडी आपण हाताने फिरवतो म्हणून गोल 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 चक्र झाल्यासारखं वाटतं, अनेक ठिणग्या निघाल्यासारख्या वाटतात, अनेक आकार. बरं, ठिणग्या तरी एका आकाराच्या असतात का? विविध आकाराच्या असतात. कधी लांबट असतात, कधी छोट्या असतात, कधी फार मोठ्या असतात. असं भिन्न भिन्न आकार त्याच्यामधून निघतात की नाही. ते सगळे आकार कसे आहे? आभास मात्र आहे. हे आम्हाला फुलझडीच्या बाबतीमध्ये पटतं, उदबत्तीच्या बाबतीमध्ये पटतं. म्हणून उदबत्ती फिरवताना आम्ही कधी एवढा विचार करत नाही. पेटवली की लगेच असं 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 केलं. कसं फिरवतो? फिरवणं सुद्धा आपली उदबत्ती कशी असते? त्या फिरवण्यामध्ये सुद्धा आमचा तिथे विचार नावाची गोष्ट नसते. अशी अशी फिरवली, खोचली की निघालो. पण रोज उदबत्ती लावत असताना, फिरवत असताना जर हा आला तर शांतीचा दृष्टांत, त्यामागचा विचार जर लक्षात आला, तर रोज उदबत्ती लावणं ही आमची वैचारिक साधना होईल की नाही होईल. आपण मशाल काही रोज लावत नसतो, परंतु उदबत्ती मात्र रोजच लागते, प्रत्येकाच्या घरात लागते, लक्षात घ्या. आणि म्हणून ती उदबत्ती फिरवणं ही सुद्धा एक वैचारिक साधना आहे. ती उदबत्ती सुद्धा आम्हाला एक विचार देऊन जाते आहे. फक्त आम्ही तो करायला पाहिजे त्यावेळेला. मग वेगळा विचार करावा लागतो का? आम्हाला आता बिलकुलच विचार करायला सकाळी वेळ नसतो असं म्हणण्याला इथे आता काही स्कोप आहे का? अजिबात नाही. म्हणून ती फिरवणं हे कारण कशाला आहे? त्या आकार यायला, तो चक्र तयार व्हायला, ते स्पंदन जी निर्माण होतात त्याला ते फक्त फिरवणं हे कारण आहे. बाकी त्या उदबत्तीमधला तो अग्नी आहे, तो अग्नी स्थिरच आहे. अगदी त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे झाला दृष्टांत. आता दृष्टांताकडे आपण वळूया. अगदी ह्या दृष्टांताप्रमाणेच ह्या विश्वामध्ये जे दृश्य विषय आहे आणि ह्या दृश्य विषयाला पाहणारा जो द्रष्टा आहे, हे द्वैत निर्माण होतं. दृश्य विश्वाला पाहणारा म्हणजे दृश्य पदार्थ हे सगळे विषय झाले आणि त्या विषयाला पाहणारा द्रष्टा झाला. हे द्वैत निर्माण होतं. आणि द्वैत निर्माण झालं की दृश्य पाहिलं द्रष्ट्यानी आणि त्याला काय झालं? दृश्याचं दर्शन झालं. मग त्रिपुटी निर्माण होते. लक्षात घ्या. मग काय निर्माण होते? त्रिपुटी निर्माण होते. आधी द्वैत निर्माण होतं आणि मग त्यानंतर त्रिपुटी निर्माण होते. परंतु हे सगळं जरी असलं, त्या त्रिपुटाशी व्यवहार निर्माण होतो, हे सगळंच असलं तरी हा सगळा व्यवहार हा स्पंदन मात्र आहे, आभास मात्र आहे. हा आहे दृष्टांत. त्या आभासामध्ये आम्ही रमतो. विषय ग्रहण करणारा आणि जे ग्रहण केलं ते जे ग्रहण करतो, ज्याचं दर्शन होतं, ज्याचं ज्ञान होतं, ते सगळं आम्हाला अगदी खरं वाटतं, सत्य वाटतं. आणि ते जे खरं वाटणार, सत्य वाटणार आहे, ते सगळे व्यवहार जे आहे हे आभास मात्र आहे. ती उदबत्ती फिरवल्यामुळे जशी ती स्पंदन निर्माण होतात आणि ती क्षण मात्र असतात, फिरवणं बंद झालं की ती बंद पण होतात, अगदी त्याप्रमाणे ही सगळे स्पंदन जी आहेत ही सुद्धा क्षण मात्र आहे. अचल, स्थिर आणि अविकारी अशा आत्मस्वरूपाचा ते आत्मस्वरूप आम्हाला चल झाल्यासारखं वाटतं. जे अचल आहे ते चल झाल्यासारखं वाटतं, म्हणजे भासतं. आत्मचैतन्यामध्ये हा सगळा भास आहे. कोणता? देहादी जगत, देहादी जगताचे व्यवहार. मग ते
जे या देहादी जगताचे व्यवहार कशाच्या माध्यमातून आम्हाला जाणवतात, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, अनेक विकार, आणि त्या विकारांना सत्य समजून बसायचं, त्याचा परिणाम मग आमच्यावर, बापरे, आज काकांच्या ऐवजी काकू, मोठा धक्का, आणि सैरभैर अंतःकरण. परंतु काकू सुद्धा आभास आहे. वक्तव्य जे चालू आहे तेच आत्मस्वरूपाचं वक्तव्य, तेवढंच फक्त आम्ही ते सत्य मानायचं आणि स्थिर अंतःकरणाने श्रवण करायचं. काय एवढं चार चारदा सांगते, अंतःकरण स्थिर असल्याशिवाय स्थिर तत्व आतमध्ये ठसणार नाही. म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती. आपण स्थिर असाल तर मी सुद्धा स्थिर होईल माझी मती. त्यासाठी मी आपणाला सतत करते. स्थिर होई माझी मती, आपणा कृपा प्रसादे. आपला कृपा प्रसाद माझ्यावर व्हावा म्हणून चार चारदा विनंती. म्हणून आत्मचैतन्यामध्ये हा सगळा भास आहे. देहादी जगत हे सगळं भास आहे. आणि म्हणून याला शास्त्राने काय म्हटलंय, विवर्त असं म्हटलंय. त्याला सगळ्यांना माहिती विवर्त, वेगळं सांगावं लागतं को विवर्त. अनेकदा त्याची उजळणी झालेली आहे, पण तरी जेवढ्या वेळेला करू ना तेवढ्या वेळेला कमीच असते. कारण आमच्या अंतःकरणावर ते गडद ठसे उमटवावे लागतात. एकदा लिहून कळत नाही, ते गिरवावं लागतं. लहान मुलाला एकदा अ लिहून समजत नाही, आपण म्हणतो बाळा गिरव अ, त्याच्यावरून सारखं गिरव, आणि मग गिरवता 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 त्याच्यात सहजता येते आणि एक दिवस तो स्वतंत्र लिहितो आणि म्हणतो की हा, हे गिरवण्याचं महत्व आहे. म्हणून गिरवणं फार महत्वाचं. तेच ऐकणं, तत्कथनम तत्श्रवणम फार महत्वाचं. म्हणून विवर्त जे आहे, ह्या सगळ्याला विवर्त असं म्हणतात. स्वस्वरूप अपरित्यागेन रूपांतरपत्ती इति विवर्त, याला विवर्त असं म्हणतात. म्हणजे काय, स्वस्वरूपाचा त्याग न होता, म्हणजे स्वस्वरूपामध्ये कोणताही बदल न होता जी निर्मिती होते त्याला विवर्त असं म्हणतात. अग्नीमध्ये कोणता बदल झाला का, फुलझडीचा अग्नी, उदबत्तीचा अग्नी. आता आपण मशाल ठेवूनच देऊ, आपण कोणीही मशाल पेटवतही नाही आणि पेटवणार पण नाही, पण उदबत्ती रोज पेटवतो. म्हणून आपण ज्या वेळेला उदबत्ती पेटवतो त्यामध्ये तो उदबत्तीचा जो अग्नी असतो त्यामध्ये कोणताही बदल झाला का, अजिबात अग्नीत बदल झाला नाही. पण त्याच्यामुळे जे चक्र आम्हाला दिसतं आहे ते चक्र दिसणं हा अध्यास आहे. उजळी फिरत असताना ज्या ठिणग्या दिसतात, आता आपण म्हणाल की उदबत्ती फिरवताना ठिणग्या नाही निघत, दृष्टांत एकदेशी असतो. म्हणून मग आता ठिणग्या जेव्हा म्हणायचे असते तेव्हा फुलझडी म्हणू. म्हणजे दोन्ही उदाहरणं आपण आपल्या याच्यासाठी घेऊ, समजण्यासाठी. 2 घ्या की 3 घ्या, त्यातून एकच वस्तू आम्हाला समजायची आहे, ते म्हणजे तो अग्नी स्थिर आहे, आत्मस्वरूप स्थिर आहे आणि त्याच्यावर असलेलं स्पंदन हे आभास आहे. एवढाच आम्हाला आमच्या अंतःकरणात ठसून घ्यायचा आहे. तो विवर्त आहे. एका वस्तूवर दुसरी वस्तू दिसणे, दोरीवर दोरी न दिसता साप दिसणे हा अध्यास आहे. त्या दोरीनी तर सर्पत्व घेतलं का हो? दोरी म्हणते का मी साप आहे म्हणून? अजिबात म्हणत नाही. दोरी नाही म्हणत मी साप आहे. दोरी दोरीच असते. जेवी भ्रमे सर्पत्व दोरीवरी. जरी आम्हाला दोरीवर सर्पाचा भ्रम झाला तरी दोर सर्पत्व कदा न धरी, हे महत्वाचं आहे. पहिलं चरण आम्हाला सिद्धांत सांगता, हे सिद्धांताची उजळणी, सिद्धांताचं गिरवणं आम्हाला दुसरं चरण सांगतंय. परी दोर सर्पत्व कदा न धरी.
ती दोरी कधीही सर्पत्व स्वीकारत नाही. ती कधीही दोरी मी सर्प आहे असं म्हणत नाही. पण आम्ही मात्र मी देह आहे असं सदैव म्हणत असतो. तो सत्य आहे, तो गेला तर माझं कसं, तो जाता कामा नये, हे आम्ही नेहमी ह्याच समजुतीमध्ये असतो. देवी मी परमात्मा श्रीहरी करुणी अविकारी निज रूपे. मी कोण आहे? मी परमात्मा श्रीहरी आहे. मी अविकारी आहे. या याच्यामध्ये आम्ही नेहमी जर असलो तर मग दोरी सर्पत्व कदा न धरी ह्या आम्ही सिद्धांताला प्राप्त होऊ. पण मी परमात्मा श्रीहरी अविकारी आहे, अविनाशी आहे, हे जर या स्थितीमध्ये आम्ही असलो तर आम्ही सर्पत्व कदा न धरी याच्यामध्ये राहू. आणि मग आम्हाला जेवी भ्रमे सर्पत्व दोरीवरी हा सगळा भ्रम आहे हे तेव्हा जाणेल. पहिलं चरण आम्हाला नंतर त्याचा अनुभव येणार आहे, पहिले नाही. ओव्या आहेत ना, संतांच्या ओव्या आहेत ना, या संतांच्या ओव्या आपण भरभर वाचून टाकतो, त्याच्यात लक्षात नाही. आपली उद्बत्ती आपण कशी फिरवतो, भर अगदी वेळ नाही. आता ऑफिसची वेळ होते, अमकेची वेळ होते, पटकन फिरवतो, ठेवून देतो. फिरवली नाही फिरवली, ती विजली की चालू आहे हेही बघत नाही हो, एवढी आम्हाला घाई असते. बरेचदा आपण फिरवत असताना ती विझून पण जाते. आता पावसाळ्याचे दिवस ओल्या असतात, विझून पण जाते, आमचं लक्षच नसतो. बस कृती केली, फार कृतिशीलता, फार कृतिशीलता. तर कृतिशीलतेच्या मागची चिंतनशीलता आमची हरवून जाते, लक्षात पण येत नाही. आता रोज उदबत्ती लावणं हे जर साधन असेल, त्याच्या मागचं चिंतनासाठी मी ही उदबत्ती लावतो आहे. तर आता ती विझली की आहे, पेटती आहे, याच्याकडे आमचं लक्ष राहील आणि ती पेटलेली उदबत्ती आम्हाला आमचा निर्धार पक्का करून देईल. कोणता? देवी मी परमात्मा श्रीहरी करुणी अविकारी निज रूपे. आणि म्हणून हा सगळा विवर्त आहे, हा सगळा भास आहे. वस्तू तशी न दिसता विपरीत दिसणं. म्हणून आत्मचैतन्य कसं आहे? अज आहे आणि अचल आहे. तैसे आत्मस्वरूप ज्ञानाचेनी होई स्पंदना, तेची जगताकारी नाना विवर्त रूप. काकांची ओवी आहे 163. फार सुंदर अशी बोलकी अशी ओवी. ओव्या बोलतात हो आपल्याशी, आपण बोलायला पाहिजे ना. समोरचा माणूस आमच्याशी बोलतोच आहे आणि आम्ही गप्प मख्ख. तो म्हणतो की अरे बाबा मी तुझ्याशी इतक्या वेळच बोलतोय, तू आपला मख्खच, तू बोलतच नाही. हो, तुझ्या बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं. मी माझ्याच विचारात होतो की आज शेअर्सचे भाव काय असतील, याच विचारात मी होतो, म्हणून तुझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तसं ओव्या आपल्याशी बोलतात हो, संत आपल्याशी ओव्यांच्या माध्यमातून बोलतात, आमचं तिकडे लक्ष नसतो. बस. आणि म्हणून ते लक्ष जावं म्हणून या श्रवणाच्या माध्यमातून श्रवणाकार वृत्ती, मग श्रवणासवी तुम्हाला समाधी जोडे. असं श्रवण असलं तर समाधी तिथेच लागेल. म्हणून आत्मवस्तूची आहे ही अज आहे, अचल आहे, अवस्तुरूप आहे, शांत आणि अद्वय स्वरूपाची आहे. ती कुठे येत नाही, जात नाही, कोणतीही क्रिया याच्यामध्ये घडत नाही. हे वारंवार मला सांगावं लागतं, मलाच सांगावं लागतं. या सगळ्या गोष्टीचं हे आम्हाला जे सगळं दिसतं आहे, ही सगळी स्पंदन जाणवतात आहे, ही आत्म अविद्या आहे. या अविद्येमुळे, या मायेच्या प्रभावामुळे
आम्हाला हे सगळं चल झाल्यासारखं वाटतं, पण अलात शांतीचा निर्धार असतो कोणता? अग्नि सत्य मिथ्या चक्र हा कोणाचा निर्धार असतो? अलात शांतीचा. म्हणजे त्या मशालीचा निर्धार असतो, त्या उदबत्तीचा निर्धार असतो की तुम्ही फिरवा की नका फिरवू. मी पेटलेली आहेच, तो अग्नी सत्यच आहे हा निर्धार असतो. ते चक्र मिथ्या आहे, ते फिरवणं मिथ्या आहे. ब्रह्मसाचार संसार मिथ्या, नाथ महाराज म्हणतात. अलात शांतीचा निर्धार, अग्नि सत्य मिथ्या चक्र, लिहून घ्या, काही हरकत नाही. देवी निर्धारिता संसार, ब्रह्मसाचार संसार मिथ्या. एवढी एक ओवी पाठ झाली तरी अलात शांती आपल्याला छान समजलं असं होईल. ती आपल्या शोभी बोलली तरी सगळं अलात शांती प्रकरण आपल्याला नीट समजलं. आणि म्हणून अविद्या हे अध्यासाचं कारण आहे. मला देहादी जगत सत्य वाटत असेल तर ही अविद्या आहे. मग आता माझी जबाबदारी उदबत्ती फिरवल्यानंतर ती स्थिर ठेवायची, त्याच्याकडे आम्ही काही क्षणभर पाहायचं, हा विचार करायचा आणि ती उदबत्ती लावायची. आणि त्या स्थिर विचारावर सगळा दिवस, दैनंदिन जीवन माझं जे आहे 24 तासाचं, ते त्या स्थिर विचारावर स्थिर करायचं. बाकीच्या चक्राला, व्यवहार रूपी चक्राला फिरू द्यायचं. त्या व्यवहार रूपी चक्राचं आता माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. कोणतंही सुख येणार नाही, कोणतंही दुःख मला टोचणार नाही, बोचणार नाही, सुख सुखवणार नाही. एवढं मोठं साधन सांगितलं हो आम्हाला. हे साधन आहे असं कधी वाटलं? मला तर आजच कळलं आपल्या कृपा प्रसादाने. आपण स्थिर आहात श्रवणकाली, म्हणून मी सुद्धा हा स्थिर विचार मांडू शकले. म्हणून आम्हाला आचार्य सांगून आले या ठिकाणी की आता ही जे अग्नी जशी स्थिर आहे, त्या मशाली मधला, त्या फुलझडी मधल्या, त्या ह्याच्यामधला जसा स्थिर आहे, तो जसा अज आहे, आभास रहित आहे. आता तुम्ही म्हणा की आम्ही उदबत्ती पेटवली आणि दृष्टांत एकदेशी आहे. त्या मशालीतला अग्नी जसा अज आहे, आभास रहित आहे, त्याचप्रमाणे चैतन्य स्वरूप अज आणि आभास रहित आहे. अज आणि आभास रहित आहे. हेच आम्हाला वारंवार आम्हाला पटवून सांगतात आहे. 48वी कारिका पण आम्हाला हेच सांगते, ही जे सगळं आहे ही सगळी अविद्या आहे. आणि अविद्येचं स्वरूप काय आहे? अविद्येचं स्वरूप एक कल्पना, हेही अविद्येचं स्वरूप आहे. ही कल्पना, निज कल्पना जे देही, आमच्या जवळच ती कल्पना असते आणि म्हणून ती अविद्या त्या ठिकाणी तयार होते. एकदा ती कल्पना आमची समाप्त, ठाईच समाप्ती जशी झाली, निवाली या ठाई, तिथेच कल्पना जेव्हा तिथेच असलेली कल्पना आल्याबरोबरच ती कल्पना जेव्हा समाप्त होते, त्यावेळेला तिथे अविद्या नाही, जगी अविद्या नाही. निश्चित कल्पना जिथल्या तिथेच मावळते. कल्पनेचं स्वरूपच असं आहे की जिथून उठते तिथे तिथल्या तिथेच मावळते. तिला काही फार लांब पर्यंत जावं लागत नाही. ते चक्र जे आहे, ते चक्र फक्त फिरणं बंद झालं की तिथल्या तिथेच काय होतं, तिथल्या तिथेच ते मावळतं चक्र, तिथल्या तिथेच नष्ट होतं. त्याला काही फार अंतरापर्यंत जाऊन मग त्याचा नाश नाहीये. फक्त फिरवणं बंद करावं लागतं बस. आणि ते फिरवणं म्हणजे कल्पना आहे. कमी कल्पना करतो का हो आपण? कमी मनोराज्य करतो का आपण? त्या मनोराज्याच्या माध्यमातूनच या सगळ्या अविद्येचा विस्तार सांगितलेला आहे. ही कल्पना, ते स्पंदनच फक्त आम्हाला थांबवावे लागतात. हे स्पंदन थांबवणं हीच साधना आहे. त्या स्पंदनाच्या तिथे
तो विचार तत्काळ जागृत होणं, त्या स्पंदनाची जाणीव मला होणं, हे स्पंदन आहे. व्यवहार रूपाने असणारी ही सगळी स्पंदन आहे. ही मिथ्या आहे, अग्नी सत्य आहे. हे तिथल्या तिथे जर विचार येत असेल तर ती स्पंदन तिथल्या तिथे ठाईच समाप्ती झाली तैसी. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती. तिथे जर त्या कापुराची समाप्ती होते हो, दुसरीकडे जाऊन किंवा पाणी टाकून किंवा आणखीन काही त्याच्यावर टाकून अजिबात नाही. तिथल्या तिथेच एकदा कळल्यानंतर तिथेच ती कल्पना निवते. आपण नेहमी उदाहरण घेतो माऊलीचं. निखारा कापसामध्ये गुंडाळल्यानंतर तो निवून जातो, तो कापूस परत पेटत नाही. तशी ती कल्पना ठाईच समाप्त झाल्यानंतर ती परत उठत नाही, पण तिथपर्यंत त्याचा विचार आम्हाला तिथे करावा लागतो. आणि हा विचार सतत जर असेल तर तो सतत असलेला विचार आम्हाला आमच्या स्वरूपापर्यंत घेऊन जातो. मंदाताईंना भेटायला एकदा गेलो होतो. मंदाताई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. बोलणे शक्य नव्हतं. फक्त मंदाताईंनी इतकंच म्हटलं, मंदाताई आपली फार आठवण आली. कुठे आठवण आली? वर्धापन दिनला आपली उणीव भासली, आपली फार आठवण आली आम्हाला. असं म्हटल्याबरोबर मंदाताईंनी काय म्हणावं, हो का, खूपच छान, काहीतरी म्हटलं असतं. पण मंदाताई म्हणाल्या, हो सगळीकडे मीच आहे. काय गंमत आहे म्हणे बघा, सगळीकडे मीच आहे. स्वरूप स्थिती बोलल्या होत्या. बोलता सुद्धा येत नव्हतं. वाचा त्यांची झाली होती, बंद झाली होती. फार क्रिटिकल कंडिशन मध्ये होत्या. त्यावेळेला मंदाताई हे वाक्य बोलतात की सगळीकडे मीच आहे. आलात शांतीचा निर्धार. आठवण चक्र. आठवण काय होती? ती चक्र होतं, त्या ठिणग्या होत्या. तुमची आठवण आली मंदाताई, हे आमचं म्हणणं काय होतं? चक्र होतं, ठिणग्या होता, स्पंदन होती मनाची. आठवण येणं, स्मरण येणं मनाची स्पंदन आहे की नाही हो? हा सगळा कल्पनेचाच भाग आहे की नाही? मंदाताई इथे नाहीत, मंदाताई अमरावतीला आहेत. त्या नाही म्हणून त्यांची आठवण येणं हा कल्पनेचाच भाग झाला की नाही? आम्ही मंदाताईंना त्या देह समजलो, म्हणून आम्हाला त्या तिथे नाही याची जाणीव झाली आणि म्हणून आम्ही आठवण आली असं म्हटलं. ही सगळी कल्पनाच आहे. मंदाताईंनी आम्हाला त्या कल्पनेमधून काढलंच की नाही. कल्पना निमालिया ठाई, तिथेच आमची कल्पना. ती मंदाताई शिवगडमध्ये नाहीत आणि मंदाताई इथे घरी होत्या त्यावेळेला. ती कल्पना निमालिया ठाई. सगळीकडे मीच आहे. माझी वेगळी आठवण येण्याचं काय कारण? माझं नित्य स्मरण असावं एवढं सगळं बोलत नसतात संत. फार मोजक्या शब्दात बोलतात. मोठके गुरुमुखी आपण नेहमी म्हणतो ओवी, मोजक्या शब्दामध्ये श्री गुरु आम्हाला सांगत असतात. आणि तिथेच कल्पना निमालिया ठाई. मग असं झाल्यानंतर जगी अविद्या नाहीच निश्चित. म्हणून अग्नी आपल्या स्वरूपाने असेल तर निराकार निराभास राहतो असतो. आम्हाला हे सगळं अविद्येमुळे हे आम्हाला स्मरण स्पंदन अविद्येमुळे जाणवतात. आम्ही बाहेर सगळी दृश्य प्रतीती घेतो, ही सगळी स्पंदन आहे. दृश्य प्रतीती घेणं स्पंदन, विषयांची अंतरी विषयांची आसक्ती असणं स्पंदन. आणि ही अज्ञानाची स्थिती आहे. म्हणून दृश्याची प्रतीती जर आम्हाला येत असेल, सत्यत्वानी जर आम्हाला येत असेल
प्रतीती आणि आतमध्ये जर विषयांची आसक्ती तयार होत असेल, दृश्य पाहिलं, फार सुंदर घर पाहिलं आणि हे घर फार सुंदर आहे, माझ्या जवळ पण असावं, मी आता नक्की असं घर बांधेलच, झाली आसक्ती, तर ही सगळी अविद्या आहे. हे मायावश आहे, अतिभ्रांता मायेच्यामुळे आम्हाला भ्रम झालेला आहे. लक्षात ठेवायचे, ठोकताळे लक्षात ठेवायची. आम्ही त्या मशालीच्या चक्रामध्ये रमलेलो आहो आणि निर्धार झालेला नाही. अग्निसत्य मिथ्या चक्र हा निर्धार आमचा नाही, तो कमी पडतो आहे. आम्हाला अनेकत्व भासत आहे चित्तामध्ये. ते चित्तामध्ये भासलेलं जे अनेकत्व आहे हे गंधर्व पत्तनसारखं असतो. ढगांचे आकार जसे क्षणिक असतात आणि निघून जातात, त्याप्रमाणे ते असतो. हे सगळं आमचं कसं व्हावं, हा निर्धार होण्यासाठी ही मनोरचना आमची तयार व्हावी, हा श्रुतीचा आग्रह आहे, हा आचार्यांचा आग्रह आहे. हा आग्रह आम्हाला कळला पाहिजे. आणि हा आग्रह जेव्हा आम्हाला कळेल त्याच वेळेला आम्ही ह्याच्यातून सावध होऊ. मुलं बघा वाळूचा किल्ला करतात की नाही, आणि किल्ला करतात तर कल्पना किती करतात किल्ला करताना. हा माझा किल्ला, तो तुझा किल्ला, आक्रमण झालं, असं झालं, तसं झालं. त्याच्यामध्ये किल्ला आहे तोपर्यंत त्यांचे राग द्वेष भांडणं सगळे होतात, आणि मग त्यानंतर ते स्वतःच तो किल्ला मोडतात. खेळणं झालं की आता कंटाळा आला, त्यांना कंटाळा येतो. आम्हाला या वाळूच्या किल्ल्यात कधीच कंटाळा येत नाही, हीच गंमत आहे. त्यांना तो वाळूचा किल्ला हा खेळ खेळून कंटाळा येतो आणि मग ते त्याचा आनंद घेतात. कसा आनंद घेतात? आपल्या हाताने किल्ला मोडतात. ना आता किल्ला नाही, पण किल्ला नाही असं म्हणतात. आपण विचारलं तर म्हणतात इथे काहीच नाही. काय खेळत होत रे? काहीच नाही. मग काय करत होते? काहीच नाही खेळत होतो, इथे काहीच नाही, वाळू आहे, फक्त रेतीच आहे, असं म्हणतात ते. किती मोठं ते आम्हाला तत्वज्ञान सांगत असतात त्यांच्या खेळातून. फक्त रेतीच आहे, बाकी काहीच नाही, फक्त ब्रह्मच आहे, बाकी काहीच नाही. ते मुलं आपल्या खेळामधून आम्हाला एवढं शिकवत असतात, पण ते बोलत असतात आमचं लक्ष नसतो, आम्ही त्यांना धपाटा मारण्यामध्ये मशगूल असतो. ते बरोबर सांगतात इथे काही नाही, पण रेती आहे, बाकी किल्ला बिल्ला आम्ही सगळं खेळत होतो ते सगळं मोडलेलं आहे. कल्पना निमाली या ठाई, अविद्या नाहीच निश्चित. वाळूचा किल्ला अविद्या नाहीच निश्चित. रेती आहे, वाळू आहे, त्या वाळूशी आम्ही खेळत होतो. काय सुंदर सिद्धांताचं प्रतिपादन त्या मुलं करतात हो आपल्या समोर. आपल्याजवळ फक्त ती दृष्टी असली तर त्यास आपल्याला ते कळतं की मुलं सुद्धा काही नाहीवर स्थिर नाहीये. काही नाही म्हणण्यात त्यांना आनंद नाहीये. वाळू आहे त्याच्याशी आम्ही खेळत होतो, ह्याच्याशी, त्या वाळूशी ते ऐक्य पावलेले आहेत. तसं हे जगत, देहादी जगत, हे काहीच नाही, झालंच नाहीये, फक्त परमात्मा वस्तूच आहे. काहीच नाही, काहीच नाही. शून्यवादाकडे जायचं नाहीये. मुलं पण शून्यवादाकडे गेलेले नाही. रेती आहे, आम्ही रेतीशी खेळत होतो म्हणतात आहे. हा अजातवाद आहे. काही झालंच नाहीये, हा अजातवाद आहे. आणि हा आपल्याला नीट समजला तर आम्ही काय हो, मग तेच होऊन राहू. तो जर नीट कळला तर तेच होऊन राहू, अन्यथा काय होईल? तेच होऊन जर राहिलं नाही तर मग आम्ही पंडित बनू, आणि मग ते विद्वत्तेचं भूत. किती कारिका झाल्या? 50. खूप झाल्या. काकांना भेटून आलो, काकांना सांगितलं, काका 50 कारिकांपर्यंत आम्ही आलेलो आहो, आता 50च राहिल्या. पण काका आपण जे भाष्य केलं, खंडन मंडन जे होतं, दर्शनांचं खंडन मंडन जे होतं,
त्याच्यावर जे आपण भाष्य केलं त्या भाष्यामुळे हे अतिशय सोपं झालं. काकांना खूप समाधान झालं, फार समाधान झालं. आपण केलेल्या भाष्यामुळे हे सोपं झालं, अन्यथा हे फार कठीण होतं काका, कठीण आहे हो. कोणाला विचारा आला तर शांती पूर्ण प्रकरण घेतलं का असं म्हणतात. आम्ही तर 3च प्रकरण घेतो, 4थ्या प्रकरणाला हातच लावत नाही. म्हणून आम्हाला आता 49वी कारिका सांगते आहे की अलाज, परत तोच विषय, अलाज जेव्हा फिरायला लागतो म्हणजे उद्बत्ती जेव्हा फिरायला लागते तेव्हा त्याचा जो भास आहे हा भास आता नव्याने निर्माण होत नाही. दृष्टांत तोच, पण आता त्याचा अँगल बदललाय. एवढं लक्षात ठेवा, हा अँगल केव्हा बदलतो हा लक्षात आलं पाहिजे. आता आम्हाला कोणत्या अँगलनी या कारिकेचा अभ्यास करायचा हे लक्षात आलं पाहिजे. याच्या आधीची कारिका आम्ही विवर्त या अँगलनी अभ्यास केला, त्याच्या आधीची कारिका आम्ही अविद्या या अँगलनी अभ्यास केला. एक अविद्या या अँगलनी अभ्यास केला, दुसरा विवर्त या अँगलनी अभ्यास केला. अशा विविध अँगलनी एकच सिद्धांताचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. त्याला काय म्हणतात, सर्वांग दृष्टीने श्रवण झालं. एकांगी अभ्यास कधी करू नये, त्यांनी अंतःकरणावर तो संस्कार होत नाही. सर्वांगाने परिपूर्ण असा अभ्यास करावा. मग आता आम्ही हाच दृष्टांत घेऊन अभ्यास करतोय, तो आम्हाला कोणत्या अँगलनी करतोय, हा जो भास तयार झालेला आहे, हे जे चक्र तयार झालेलं आहे हे नव्याने उत्पन्न होत नाही. आणि तो भास जेव्हा निवृत्त होतो त्यावेळेला तो मूळच्या स्वरूपात विलीन होत नाही. तो विलीन पण होत नाही आणि तो उत्पन्न सुद्धा नव्याने होत नाही, कारण ते मुळात नाहीच, ते मुळात नाहीच. वाळूचा किल्ला वाळू आहे म्हणून तयार झाला, तो वाळूमध्ये निवृत्त झाला असं म्हणायचं का? तो नवीन तयार झाला का? काही नवीन आम्ही तयार केलं का? नाही. जी होती वाळू त्यांनीच तयार केला. तो मोडला तर मग वाळूमध्येच तो गेला, निवृत्त झाला का? गायब झाला का? नाही. तसं सुद्धा नाही, वाळू वाळूच राहिली. हा अँगल आता सुरू आहे, लक्षात घ्या. नव्याने निर्माण होत नाही आणि तो निवृत्त होतो तेव्हा स्वरूपात विलीन होत नाही. म्हणून देहादी जगत नव्याने निर्माण झालेलं नाही. आम्हाला वाटतो ते तयार झालं, आम्ही फार नवनिर्मितीचे कौतुक करतो, फार नवनिर्मितीचं कौतुक करतो. नवजात बालकाचं कौतुक करावं, पण किती हो, काय त्या कौतुकाचे प्रकार वाढलेत आता, भयंकर. काय रमतो त्या कौतुकात. ती कधी आम्ही स्थिर करण्याचा प्रयत्नच करत नाही. उद्बत्ती जे फिरवत बसतो ती विजली तरी फिरवतच बसतो. काय म्हणू, मी दिवसभर जर उद्बत्तीच फिरवत बसले, तुम्ही काय म्हणाल? सगळे घरातले लोक म्हणतील की काय भ्रम झाला वाटतं, दिवसभर नुसती उद्बत्तीच फिरवत आहे, भ्रम झाला वाटतं, असं म्हणतील की नाही घरातले लोक मला. ती केव्हा तरी मला स्थिर करावी लागते की नाही, म्हणून 2दा फिरून 3दा फिरून, 10दा जरी असं केलं तरी लोक हसतात आपल्याला. पहा, नुसतीच उद्बत्ती फिरवत बसल्या. किती वेळ मी बघून राहिलो, हा माणूस नुसतीच उद्बत्ती फिरवतोय. तिथे पटत, इथे त्या उत्पत्तीचं कौतुक आम्ही किती करतो आणि ती नष्ट झाल्याचं सुद्धा दुःख किती करतो, त्याचंही दुःख करतो. पण भास आहे तो नव्याने निर्माण होत नाही आणि निर्माण झालेला जो असतो तो निवृत्त झाला तर तो स्वरूपामध्ये विलीन पण होत नाही. ठाईच निमाली, कल्पना निमाली या ठाईच समाप्ती होत असते. याच कारण असं आहे की मुळात
ती सुरुवातच होत नाही. आणि तो निर्माण झाला हेही म्हणणं खोटं आणि निवृत्त झाला हेही म्हणणं खोटं. हे दोन्ही मुद्दे चुकीचे आहे. हे आम्हाला ह्या कारिकेने सांगितलेलं आहे. 49वी कारिका हे सांगते आम्हाला. हो, तो नष्ट होणारच. जे उत्पन्न होतं ते नष्ट होणारच. हा सिद्धांत आम्ही आतापर्यंत या विचाराने आम्ही आतापर्यंत स्थिर होत चाललोय. पण आता याच्या पुढे आम्हाला ही कारिका नेते. तो उत्पन्न झाला तो नष्ट होणारच आहे. बरोबर आहे. हळूहळू समजूत पटवता नाही. एकदम आम्हाला वरच्या याच्यावर नेत नाही. हळूहळू पायरी आम्ही चढत चाललो आहे. आणि आता ह्या पायरीवर आलंय की ते उत्पन्न झाला तोही भास आणि निवृत्त झाला तोही भासच आहे. फक्त सत्य वस्तू परमात्मा वस्तूच आहे. बस. आता निर्मिती आणि भास याच्यामध्ये आम्ही जे रमत होतो, रंगत होतो किंवा रमती नव्हतो, तिथे स्थिर राहतो. दोन्ही पण नाही. शांत म्हणून अलात शांती. शांत, कोणताच तिथे विचार नाही. जन्म झाल्याचं खूप कौतुक नाही, पण आनंद. निवृत्त झाल्याचं दुःखाने अतिरेक, शोक नाही, शांत. जे नाहीच आहे त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? प्रतिक्रिया शून्य आयुष्य. जीवन प्रतिक्रिया शून्य. हे एकच शांती राहते, म्हणून ती अलात शांती. पण हा ठेका आमचा, काका म्हणतात की हा ठेका लक्षात असणं फार गरजेचं आहे. हा ठेका आम्ही सतत चालवावा. मग कोणतं जग झालेलं नाही. माझं जग, दुसरं जग नाही. नाही तर मग अमेरिका, रशिया, ते युद्ध, ते जग नाही. ते युद्ध, जे युद्धाच्या वेळेला ते लांब आहे खूप, म्हणून म्हणायचं की ते झालंच नाही, त्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही. कसा होईल? इतकं लांब आहे तर परिणाम होईलच कसा? परिणाम कोणाचा होणार आहे? जे आमच्या निकट आहे अगदी. देहादी जगत कोणाचं? माझं. अहंकारादी जगत कोणाचं? माझं. माझं देहादी जगत, माझं अहंकारादी जगत जे आहे ते देहादी जगत, अहंकारादी जगत हे नव्याने निर्माण झालेलंच नाही. आणि ते निवृत्त जे होतं ते स्वरूपात सुद्धा विलीन होणार नाही. ते झालंच नाहीये. ते झालंच नाही. हे सर्व माईक आहे. आणि माया कशी आहे हो? आत्माराम मध्ये समर्थ म्हणतात माया कशी आहे? ढिसाळ आहे. विशाल आहे पण ढिसाळ आहे. माया किती विशाल आहे त्याचं एक उदाहरण, पणत्वापर्यंत ती चालते हो माया. मायेचं विशालत्व बघा. देहादी जगत, माझ्या जगताबद्दल मी बोलते. माझ्या जगतामधली माया कुठपर्यंत चालते? पणत्वापर्यंत. त्याला काही कमी पडलं नाही पाहिजे म्हणून आजच आम्ही काटकसर करायची. दात करून पोट भरायचं आणि पणत्वासाठी जमा करायचं. कोणासाठी करताय? पणत्वासाठी. विशालत्व मायेचं बघा. आणि ते ढिसाळत्व कसं आहे? ती सगळी जमवलेलं जे असतं तो केव्हा तरी पुढची पिढी ती कशी परत दारिद्र्याला प्राप्त होते हो. बापरे, एवढं जमवलं कोणी पणजोबांनी, खापर पणजोबांनी, काय म्हणतात ते पणजोबा, त्याच्या पुढचे आणखीन कोण, यांनी सगळं उडवलं आणि परत दारिद्र्य भोगून राहिले. ढिसाळता ही मायेची ढिसाळता, हे मायेचं विशालत्व. म्हणून ती समर्थ म्हणतात ती स्वानंद डोहामध्ये विरून जाते, जिरून जाते, जिरून जाते ती स्वानंद डोहामध्ये. तो मुरमुरा असतो नाही, आजकाल नवीन असे मोठे मोठे मुरमुरे मिळतात, तोंडात टाकल्याबरोबर जिरून जातात. जाऊ द्या, मुरमुरे आपल्याला माहित नसतील. आपल्या वेळेचं आपण उदाहरण घेऊ. बुड्डी के बाल म्हणून मिळतात,
सगळ्यांना माहित असेल ते गुलाबी गुलाबी पाकिटामध्ये खूप आजकाल येतो, एवढं फुललेलं असतं. मुलं म्हणतात बापरे मला मोठं पाकिट हवं. एवढं फुललेलं पाकिट विशाल, तोंडात टाकल्याबरोबर ढिसाळ, ताबडतोब 1 मिनिटात ती विरून जातं. समाधान मिळतं का हो पोट भरल्याचं? अजिबात समाधान मिळत नाही. मायेचं विशालत्व आणि तिचं नाशित्व अल्पनाशित्व पहा कशी येते, विरून जाते लगेचच ढिसाळत्व. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून देहादी अहंकारादी जे माझं जगत आहे हे जग मिथ्या आहे. बस हेच आम्हाला फक्त सांगायचं आहे. तिला हेच सांगायचंय. म्हणून साधना हे एऱ्या गबाळायचं काम नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. साधना जो करतो तो साधक आहे हो. जो अखंड जयास अखंड स्वरूप स्थिती, नाही देहाची अहंकृती. या देहाची अहंकृती, या देहादी जगताची अहंकृती ज्याच्याजवळ नाही, सकळ संदेह निवृत्ती, सकळ संदेहाची निवृत्ती तिथेच झालेली आहे. या नाव साधक, असे साधक आम्ही आहोत. ही जबाबदारी आम्ही घेतली पाहिजे साधकाची. ते साधकत्व फुलवत नेलं पाहिजे. फुलवीत नेणे जे साधकत्व, प्रयत्न करी जो अविरत. साधकत्व फुलवण्यासाठी, ते विकसित करण्यासाठी, ऐक्यापर्यंत जाण्यासाठी जो अविरत प्रयत्न करतो, ऐक्य पावला जो स्वरूपात, या नाव साधक. आपण म्हणाल की ताई पहिली ओवी समर्थांची, दुसरी ओवी ही तर साधक निरूपणात कोण कुठेच नाही. आपण सगळेजण आता साधक बघाल, साधक लक्षण बघाल, दासबोधातली पहिली ओवी सांगितली. साधक लक्षणात ही नाहीच. श्रोते, आपण जगदीश मूर्ती म्हणते ना, त्याचा प्रत्यय ही ओवी आहे. आपण जगदीश मूर्ती आहे. आपल्याशी संवाद साधताना आपल्याकडून प्रेरणा मिळतात आणि त्या प्रेरणेमधून ही ओवी ही रचना झाली. बस फुलवीत नेणे जे साधकत्व, प्रयत्न करी जो अविरत, ऐक्य पावला स्वरूपात, या नाव साधक. म्हणून श्रोते, आपण जगदीश मूर्ती परत आपल्याला साष्टांग वंदन करते. त्याची प्रचिती आली म्हणून आपली प्रचिती आली. आणि म्हणून साधना करणं हे फार जबाबदारीचं काम आहे. आणि असं जबाबदारी स्वीकारून आम्हाला स्पंदन थांबवणे ही साधना आहे. आणि स्पंदन थांबवणे ही साधना आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला 50वी ओवी सांगते आहे. 50वी ओवी आम्हाला सांगते आहे की अलात, नाना आकार आणि नाना रूपे जे आहे हे अलातातून निर्माण होत नाही, कारण ती वस्तुरूप नसतात. आता हा अँगल आहे बघा. आता ह्या कारिकेमध्ये कोणता अँगल आहे? या अँगलने आता आम्हाला अलात जी आहे, मशाल आहे ती आहे. बाकीचं चक्र मिथ्या आहे, अग्निसत्य चक्र मिथ्या. हा निर्धार जो आहे अलात शांतीचा, हा निर्धार आम्हाला या अँगलनी करायचा आहे. कोणत्या अँगलनी करायचा आहे? वस्तुरूप नसतात. काय? नाना आकार आणि नाना रूप हे वस्तुरूप नसतात. आणि वस्तुरूप नसल्यामुळे ते निर्माण होत नाही. वस्तुरूप असतात. वस्तू आपण केव्हा म्हणतो? त्याला अस्तित्व असलं की वस्तू म्हणतो. आता एक दृश्य जगतामधल्या अस्तित्वाचं आपण उदाहरण देते. ही डब्बी आहे, ही डब्बी आहे असं आपण का बरं म्हणतो? हिला एक काहीतरी विशिष्ट आकार आहे, नाम आहे, रूप आहे, म्हणून हिला अस्तित्व आपण असं म्हणतो. परंतु आता आम्हाला या दृश्य जगताच्या पलीकडचा असा विचार करायचा आहे की हिला अस्तित्व नाही. हे अस्तित्व क्षणभंगूर आहे, हे माईक आहे, हे ढिसाळ आहे. आणि म्हणून याला अस्तित्व नाही, म्हणून याला आकार नाम नाही. इतक्या उंचीचा विचार आम्हाला या कारिकेतून करायचा आहे. हा अँगल ह्या कारिकामध्ये आम्हाला अभ्यास करायचा आहे. कठीण आहे हो. हे पचायला फार कठीण आहे हो. हा अँगल पचायला फार कठीण. ह्या वस्तूला अस्तित्व नाही हे म्हणणं केवढं कठीण आहे. दिसतंय ना आम्हाला, हे दिसतंय डोळ्यांनी.
अजून 3 मिनिटं आहे. 3 मिनिटामध्ये हा विचार मी मांडणार आहे. 2 मिनिटं जास्ती घेते तर चालतील, पण एवढा विचार मांडणार मगच थांबणार. आणि म्हणून आपल्या सहनशक्तीचा अंत होत असेल मला कल्पना आहे, पण तरी पण एवढा ऐकाच की ही वस्तू दिसत असताना सुद्धा हिला अस्तित्व नाही म्हणायचं कठीण नाही का? पण ह्या वस्तूमध्ये पदार्थ नावाची कोणतीच वस्तू नाही, म्हणून तिला वस्तू अस्तित्व नाही. ही आत्ता दिसते पण नंतर ती नाही. याच्यात जर खरंच पदार्थ असता तर ही टिकली असती, हिला नाश नसता. अँगल लक्षात घ्या. याच्यात खरंच वस्तू असती तर ही टिकली असती, याला नाश नसता. पण याचा नाश होतो आहे, त्या अर्थी याच्यामध्ये वस्तू नावाची गोष्ट नाही, पदार्थ नावाची गोष्ट नाही. म्हणून तो आभास आहे. अस्तित्व असल्याशिवाय वस्तू म्हणता येत नाही. आणि ब्रह्मवस्तू मध्ये ब्रह्मवस्तू आहे आहे आणि आहे. ही भूतकाळात आहे, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात पण आहे. पण ही जी डब्बी आहे ही फक्त आत्ता आहे. ही ना भूतकाळात होती ना भविष्य काळात राहणार. ह्यात जर टिकाऊपण काही वस्तू असती तर ही राहिली असती. ते याच्यामध्ये नाही, त्या पदार्थाचा याच्यामध्ये अभाव आहे, म्हणून ही अवस्तू आहे. म्हणून ही अवस्तू आहे. टिकाऊ फक्त वस्तूच असते, ती ब्रह्म वस्तू आहे. म्हणून ब्रह्माला वस्तू म्हणतात, कारण ती टिकाऊ स्वरूपामध्ये असते. आणि म्हणून अग्नीचा जो आभास आहे, हा अग्नीचा आभास यामध्ये वस्तुत्वाचा अभाव असतो. म्हणून आभास हा अवस्तू रूप आहे, ज्याला अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व अबाधित आहे. भूत वर्तमान भविष्य याच्यात जी वस्तू नष्ट होत नाही त्यालाच वस्तू असं म्हणतात, त्यालाच पदार्थ असं म्हणतात, आणि त्यालाच अस्तित्व आहे असं म्हणतात. हा विचार आमच्या मनामध्ये ठसवायचा आहे श्रुतीला. ह्या अँगलनी विचार करणं सुरू आहे. अँगल लक्षात घ्या, मी सारखा आग्रह करते. का नाना अलंकार दशे सोने न लपत लपेलो असे. सोन्याचे अलंकार असतात पण त्या अलंकार ते लपत नाही. सोनं त्याच्यामधलं लपतं का? नाही. सोनं ही वस्तू आहे, अलंकार वस्तू नाही. माझा की नाही सोन्याचा दागिना, सोन्यासारखी वस्तू, आपण काय म्हणतो दागिन्याला, सोन्यासारखी वस्तू तुम्ही अशी टाकली. दागिना जर इकडे तिकडे पडला असेल तर घरामधले ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती कुटुंबीय काय म्हणतात, सोन्यासारखी वस्तू तुम्ही अशी टाकली, हा अलंकार असा टाकला, असं नाही म्हणत, सोन्यासारखी वस्तू टाकली असं म्हणतात. म्हणून वस्तू एकच आहे, ती म्हणजे ज्याला उत्पत्ती नाही, स्थिती नाही, नाश नाही, तीच वस्तू आहे. विश्व न होईया तैसे विश्व जो धरी, तसं विश्व हे नाही, पण आम्ही ते धरलेलं आहे. जसं आम्ही अलंकाराला धरलं, पण अलंकाराला जरी धरलं तरी सोनं आहेच तिथे, ते लपत नाही. तसं आम्ही विश्वाला धरतो, तो आभास आहे, पण त्याच्यामध्ये वस्तुत्व नाही, त्या विश्वात वस्तुत्व नाही. त्या सोन्याच्या दागिन्यामध्ये आकार प्रकार हे मुळात नाहीच, सोनच आहे. तसं विश्वामध्ये आकार नाही, नाम नाही, रूप नाही, उत्पत्ती नाही, स्थिती नाही, लय नाही, ते निर्माण झालेलं नाही, ते सोनच आहे. ते परमात्मा वस्तूच फक्त आहे.
तेच सत्य आहे, बाकी सगळा आभास आहे. म्हणून अग्नीचा आभास जो आहे, या आभासामध्ये आणि विज्ञानाचा आभास यामध्ये समानता आहे. हे आम्ही पक्क लक्षात ठेवायचं. आणि असं लक्षात ठेवून ह्या अँगलने आम्ही हे पटवून घ्यायचं की ह्या वस्तूच्या ठाई केव्हाची हा आभासू नाही. वस्तूच्या ठाई परमात्मा वस्तूच्या तिथे आभास नाही. आणि ते माझं निजधाम आहे असं माऊली म्हणते. अशा निजधामी आपल्याला स्थिर व्हायचं आहे. हे आपण श्री गुरूंच्या कृपेने त्यांच्या संगमनीच हे सहज शक्य होणार आहे. ही प्रार्थना करू आणि आज या ठिकाणी चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. उद्या मात्र निश्चितपणे सुनील काकांकडूनच श्रवण